माझं नाव भानुदास बापूराव सवंडकर, शिंदी फर्टिलायझरचा मी प्रतिनिधी आहे। या बोरगावच्या शेतकऱ्यांना परमेश्वर शिंदे यांना मी गॅरंटीड म्हणलो होतो की आज 8 ते 10 दिवसाला तुमच्या शेतात येऊन मी बघल। याला 05234 आपल्या कंपनीचा देलता, जर नाही रिझल्ट आला तर पैसे तुमचे वापस। याची पूर्ण हळद आहे 5 एकर। आता याने 5 एकरला सोडलेले आहे। आता याच्या नंतरच आपण देणार आहेत 06020, याचा सुद्धा त्याला रिझल्ट म्हणून देणार आहेत। तुमचं नाव सांगा। परमेश्वर पांडुरंगराव शिंदे, राहणार बोरगाव जागीर, तालुका सेलू, जिल्हा परभणी। त्या साहेबांनी मला 05234 दिला होता, तर रिझल्ट चांगल्या प्रकारे आलेला आहे मला। आता दुसऱ्या वेळेस 06020 सोडायचं आपण मधात हे करू या। बघा सगळी हळद कशी आहे। आपलं ध्येय एकच आहे की शेतकऱ्याला कोणाही खपवायचं नाही। आमच्या एमडी साहेबांनी सांगितलेलं आहे की बाबा आपल्या शेतकऱ्याला आपल्याला खपून पैसे कमवायचे नाहीत, आपला रिझल्ट असेल तरच त्याला द्या। म्हणून आपण तुम्हाला द्यालो होतो ना, आजच नाही आपल्याला पुढच्या वर्षी सुद्धा ह्या गोष्टी काम करायचे, म्हणून तुम्हाला एवढी गॅरंटीने खत देऊन तुमची फसवणूक आम्ही करणार नाहीत। बरोबर आहे। आता तुमच्या 5 एकराला 06020 द्या आम्ही म्हणतो तसं, आणि पुन्हा अजून 8 दिवसाला आपण व्हिडिओ बनवू। ठीक आहे। जे काय थोडे पान करपले याला सुद्धा एक औषध तुम्हाला सांगतो मी कोणतं फवारायचं तर बरं, आणि त्याच्यानंतर हे करू। साहेब आपण मदत घेऊ यामध्ये। बघा पूर्ण हळद बघा याची थोडी टोटल खाली सुद्धा घ्या साहेब। बरं काय तुम्हाला समाधान वाटलं का? हा समाधान आहे। आणि रिझल्ट पण आहे आम्हाला चांगला आहे, भारी रिझल्ट आपण याच्याच बाजूला यांच्या हळदीची तुलना घेऊ, बाजूच्या ज्याला नाही सोडा त्याची पुढी व्हिडिओ कंटिन्यू करू। इकडे 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 बघून घ्या ह्या हळदीत आणि त्या हळदीमध्ये काय फरक आहे। दमान